हाय हॅलो नमस्कार. घराच्या अंगणामध्ये आजूबाजूला गॅलरीमध्ये असलेली सुंदर हिरवीगार झाडे हे त्या ठिकाणचं फक्त सौंदर्यच वाढवत नाहीत तर वातावरण सुद्धा सकारात्मक करतात, हवा शुद्ध करण्याचं काम करतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी 10 बेस्ट आउटडोअर प्लांटची इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिलं बेस्ट आउटडोअर प्लांट आहे जास्वंद. वर्षभर अशी सुंदर फुले या प्लांटला येतात. वेगवेगळ्या रंगामध्ये, आकारामध्ये याची फुले आपल्याला आढळतात. या प्लांटला आयुर्वेदिक महत्त्व तर आहेच, त्याचप्रमाणे रोजच्या देवपूजेसाठी सुद्धा ह्या प्लांटची फुले वापरली जातात. नेक्स्ट प्लांट आहे क्रोटॉन प्लांट. रंगीबेरंगी, आकर्षक आणि सुंदर पानांमुळे हे प्लांट खूप पॉप्युलर आहे. लाल, हिरव्या, पिवळ्या, नारंगी वेगवेगळ्या रंगांच्या पानांमध्ये हे प्लांट आपल्याला पाहायला मिळतं. होम डेकोरेशनसाठी हे प्लांट बेस्ट आहे. प्लांट आपण आउटडोअर तसेच इनडोअर सुद्धा ठेवू शकतो. या प्लांटची वाढ व्यवस्थित होण्यासाठी याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. नेक्स्ट प्लांट आहे एरिका पाम. त्यालाच आपण पाम ट्री म्हणतो. आपल्या घराला या प्लांटमुळे एक रॉयल लुक येतो. अतिशय सुंदर असं डेकोरेटिव्ह प्लांट आहे. लो टू मीडियम ब्राईट सनलाईटमध्ये हे प्लांट खूप व्यवस्थित वाढतं. हे प्लांट इनडोअर आणि आउटडोअर डेकोरेशनसाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. जमिनीमध्ये सुद्धा हे प्लांट आपण लावू शकतो. घराच्या एंट्रीला सुद्धा हे प्लांट खूप सुंदर दिसते. नेक्स्ट प्लांट आहे बहुगुणी औषधी असं कोरफडचं प्लांट. आयुर्वेदामध्ये तसेच सौंदर्य प्रसाधनामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. जाड रसाळ पानांमुळे हे प्लांट सुंदर दिसते. हे एक बेस्ट एअर प्युरिफाय प्लांट सुद्धा आहे. अतिशय लो मेंटेनन्स आणि हार्डी प्लांट आहे. या प्लांटला व्यवस्थित वाढ होण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. पुढचं प्लांट आहे सगळ्यांचे आवडतं गुलाब. गुलाबाची फुलं आपल्याला वेगवेगळ्या आकारामध्ये, रंगामध्ये पाहायला मिळतात. देशी व्हरायटीचा जो गुलाब आहे तो तर अतिशय सुगंधी असतो. गुलाबाचं प्लांट आपण अशा ठिकाणी ठेवायचं की ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. त्यामुळे प्लांटची वाढ व्यवस्थित होते आणि फुलंसुद्धा भरपूर येतात. पुढचं प्लांट आहे जेड प्लांट. अतिशय लो मेंटेनन्स एक वास्तू प्लांट आहे. छोट्याशा कटिंगपासून सुद्धा हे प्लांट आपण इझिली ग्रो करू शकतो. या प्लांटची वाढ व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी 2 तास तरी उन्हाची आवश्यकता असते. हे एक सुंदर डेकोरेटिव्ह प्लांट आहे. नेक्स्ट प्लांट आहे मोरपंखी. याला विद्येचं झाड असे सुद्धा म्हणतात. हे एक वास्तू प्लांट आहे. दिसायला अतिशय सुंदर आणि लो मेंटेनन्स प्लांट आहे. आपण हे घराच्या एंट्रीला ठेवू शकतो किंवा घराच्या आजूबाजूला लावू शकतो. मीडियम टू मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये लावू शकतो. तसेच जागा असेल तर हे प्लांट आपण जमिनीमध्ये सुद्धा लावू शकतो. या प्लांटला वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला कट करता येतं, त्यामुळे हे प्लांट अतिशय सुंदर दिसते. पुढचं आउटडोअर प्लांट आहे सदाफुली. त्याला सदाबहार असे सुद्धा म्हणतात. सदाफुलीची आपल्याला पांढरी, जांभळी, गुलाबी अशी वेगवेगळ्या रंगाची फुले पाहायला मिळतात. घराच्या आजूबाजूच्या आवारामध्ये, अंगणामध्ये हे प्लांट आपण लावू शकतो. या प्लांटची व्यवस्थित वाढ होण्यासाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. नेक्स्ट आउटडोअर प्लांट आहे मोगरा. मोगऱ्याची फुले प्रत्येकाला आवडतात. मोगऱ्याचे गजरे तर विशेष करून प्रत्येक सणावारामध्ये, लग्न समारंभामध्ये घातले जातात. उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये मोगऱ्याला भरपूर अशी फुलं येतात. मोगऱ्याला भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी कुंडी अशा ठिकाणी ठेवायची की ज्या ठिकाणी 4 ते 6 तास तरी या प्लांटला सूर्यप्रकाश मिळेल. मोगरा हे सुद्धा एक बेस्ट आउटडोअर प्लांट आहे. पुढचं प्लांट आहे चाफा. आपल्या गार्डनची, अंगणाची शोभा वाढवणारं अत्यंत सुंदर आणि सुगंधी फुलं असणारं प्लांट. या प्लांटची वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची फुले आपल्याला पाहायला मिळतात. चाफा हे सुद्धा एक लो मेंटेनन्स फ्लॉवरिंग प्लांट आहे. याला भरपूर फुले येण्यासाठी 4 ते 6 तास तरी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हे एक बेस्ट आउटडोअर प्लांट आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.